नारी आज आपण संपत्ती किंवा धन कसं कमवलं पाहिजे हे शास्त्रसंमत काय त्याचा पर्याय मार्ग आहे। तर शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले जातात, त्यामध्ये पैसा द्रव्य हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे। तर शास्त्र 4 पुरुषार्थाचं वर्णन करताना सांगतं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले जातात। परंतु या 4ही पुरुषार्थाचा जर विचार केला तर एक विशेष गोष्ट अशी लक्षात येते की म्हणजे या उपरोक्त 3ही पुरुषार्थाचं मूल बेस काय असेल तर ते धर्म आहे। म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा असेल तरी सुद्धा धर्माचं आचरणच करावं लागेल, इच्छा पूर्ण करायच्या असतील तरी सुद्धा त्या धर्मानुकूलच असल्या पाहिजे, म्हणजे धर्माला योग्य असतील त्या इच्छेमुळे धर्माचा विरोध होणार नाही अशाच इच्छा पूर्ण कराव्यात। त्यानंतर अर्थ अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे स्टेप अशी आहे की धर्माचं जर आचरण केलं मनुष्याने, त्याचा जो धर्म असेल, धर्म म्हणजे कर्तव्य, तर त्याचं जे ड्युटी कर्तव्य असेल तर ते जर त्याने चांगल्या पद्धतीने पालन केलं तर त्याच्यातूनच त्याला अर्थ सुद्धा प्राप्त होतो, म्हणजे पैसा सुद्धा प्राप्त होतो। काम म्हणजे इच्छा सुद्धा त्याच्या पूर्ण होतात आणि शेवटी तो मोक्षाला सुद्धा प्राप्त होतो। म्हणून काम मोक्ष किंवा अर्थ या तिन्हींचं मूल बेस पाया काय सांगितला असेल तर तो धर्म सांगितला। म्हणून माणसाने कधीच धर्म सोडू नये, धर्म म्हणजेच कर्म। कारण जर धर्म सोडून म्हणजे आपलं प्रामाणिक कर्तव्य सोडून जर आपण या गोष्टी प्राप्त करण्याच्या भानगडीत पडलो, म्हणजे एक्झाम्पल उदाहरणार्थ जर आपण पैसा कमवण्यासाठी धडपडत असेल तर विद्वान लोक सांगतात की संपत्तीचा जर मार्ग चुकला तर संततीचा मार्ग चुकतो, म्हणून संपत्तीचा मार्ग चुकू देऊ नका। रामकृष्ण।